माझं नाव अमित आहे. मी मुंबईच्या एका नामांकित कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होतो. माझे काका आणि काकू गोव्याला एका शांत निसर्गरम्य गावात राहायचे. काकांचे तिथे एक मोठं हॉटेल होतं. काकांच्या हॉटेलचे काम रात्री उशिरापर्यंत चालायचे. त्यामुळे ते अनेकदा रात्री हॉटेलवरच थांबायचे आणि सकाळी घरी यायचे. घरात फक्त मी आणि माझे काकू दोघेच असायचो. माझ्या काकूचे नाव निशा होते, पण काका तिला प्रेमाने निशू म्हणून हाक मारायचे. तिचे वय साधारण 30 वर्ष होते. काकू दिसायला अत्यंत देखणी, आधुनिक विचारांची आणि आकर्षक व्यक्तिमत्वाची होती. तिचा स्वभाव खूप मनमिळावू होता. मी लहानपणापासून गोव्याला गेलो नव्हतो, पण कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये वडिलांनी मला सांगितलं की आम्ही गोव्याला जाऊन काका काकूंना भेटून ये आणि तिथे थोडं फिरूनही ये. वडिलांच्या सांगण्यावरून मी ट्रेन पकडली आणि गोव्याला पोचलो. काकांची घर गावाच्या अगदी टोकाला एका खाडीजवळ होते. आजूबाजूला नारळीची झाडे आणि शांतता होती. पहिल्या दिवशी मी थोडा संकोचत होतो, कारण काकूशी माझे जास्त बोलणे नव्हते. मी माझ्या खोलीत बसून मोबाईलवर गेम खेळत असायचो. पहिल्या रात्री काका नेहमीप्रमाणे हॉटेलवर थांबले. रात्री 2 वाजता मला तहान लागली, म्हणून मी स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेलो. परत येत असताना हॉलमधील सोफ्यावर काकू अर्धवट झोपलेली दिसली. तिची साडी थोडी विस्कटलेली होती. तिला त्या रूपात पाहून पहिल्यांदाच माझ्या मनात तिच्याबद्दल एक वेगळीच भावना जागृत झाली. त्या रात्री मला खूप उशिरा झोप आली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून मी काकूकडे वेगळ्या नजरेने पाहू लागलो. मला तिच्याशी जवळीक साधायची होती, पण आधी तिच्याशी मैत्री करणे गरजेचे होते. दुपारी काकू बागेत झाडांना पाणी घालत होती. मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो, काकू, गोव्यातले कोणते रस्ते फिरण्यासाठी चांगले आहेत? मला जरा तुमच्या फोनमध्ये मॅप दाखवा ना. तिने हसून फोन अनलॉक करून माझ्या हातात दिला. मी मॅप बघण्याच्या बहाण्याने तिच्या फोनची ब्राउझर हिस्ट्री तपासली, पण तिथे काहीच नव्हते. काकूने मागे वळून पाहिले आणि म्हणाली, काय रे अमित, नुसता मॅपच बघतोस की आणखीन काही? मी थोडा गडबडलो आणि म्हणालो, काही नाही काकू, असंच. त्यानंतर आम्ही दोघे एकत्र दुपारचे जेवण करायला बसलो. तेवढ्यात काका घरी आले. काका म्हणाले, अमित, आज मला हॉटेलमध्ये खूप काम आहे. निशा, तू आणि अमित संध्याकाळी खाडीच्या बाजूला फिरायला जा. अमितला तिथला सूर्यास्त खूप आवडेल. मी लगेच तयार झालो. संध्याकाळी आम्ही दोघे खाडीच्या किनाऱ्यावर फिरायला गेलो. थंड हवा सुटली होती. बोलता बोलता काकू माझ्याशी खूप मोकळी झाली. तिने मिश्किलपणे विचारले, अमित, मुंबईच्या कॉलेजमध्ये एखादी गर्लफ्रेंड बनवलीस की नाही? मी म्हणालो, नाही हो काकू, माझ्यासारख्या साध्या मुलाला कोण भाव देणार? काकू हसली आणि म्हणाली, अरे तू एवढा देखणा आहेस, मुली तुझ्या मागे असायला हव्यात. अशा गप्पा मारता मारता आमच्यातली भीती आता पूर्णपणे संपली आणि आम्ही अगदी मित्रांसारखे हसू खेळू लागलो. रात्री जेवण झाल्यावर काका म्हणाले, आज रात्री एक मोठी पार्टी आहे हॉटेलमध्ये, त्यामुळे मी सकाळीच येईन. काका गाडी घेऊन निघून गेले. घरात फक्त मी आणि काकू होतो. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती. काकूने घराचे दरवाजे लावले आणि ती हॉलमध्ये TV बघत बसली. मी तिच्या शेजारीच सोफ्यावर बसलो होतो. लाईट बंद करून फक्त TVचा मंद प्रकाश खोलीत होता. बाहेर वारा सुटला होता. मला काकूंच्या जवळ जाण्याची तीव्र इच्छा होत होती. मी हळूहळू तिच्या दिशेने सरकलो. आमचे खांदे एकमेकांना टच करत होते. तिने काही विरोध केला नाही. मी हिम्मत करून माझा हात तिच्या हातावर ठेवला. काकूने क्षणभर माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे चमकत होते. तिने माझा हात झटकला नाही. उलट तिने स्वतःची पकड घट्ट केली. मी अजून
जवळ गेलो आणि तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात काकू ताडकन उठून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर राग होता. ती म्हणाली, अमित, हे काय चाललंय? तू माझा पुतण्या आहेस. विसरू नकोस की तू इथे पाहुणा म्हणून आला आहेस. जर पुन्हा असं काही केलंस तर मी आत्ता काकांना फोन करेन. मी खूप घाबरलो. माझे पाय थरथरू लागले. मी हात जोडून म्हणालो, काकू, प्लीज काकांना सांगू नकोस. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण तू एवढी सुंदर आहेस की मी स्वतःवरचा ताबा गमावला. काकूने एक दीर्घ श्वास घेतला. तिचा राग थोडा शांत झाला. ती म्हणाली, गुपचूप तुझ्या खोलीत जाऊन झोप. मी माझ्या खोलीत गेलो, पण मला झोपच येत नव्हती. अर्ध्या तासानंतर मला जाणवले की हॉलमध्ये अजून TV चालू आहे. मी हळूच बाहेर आलो. काकू सोफ्यावरच पडून होती, पण तिचे डोळे उघडे होते. मी धाडस करून तिच्याजवळ गेलो आणि अत्यंत शांत आवाजात म्हणालो, काकू, खरंच सॉरी. काकूने माझ्याकडं पाहिलं आणि हलकीच हसली. ती म्हणाली, तू खूप जिद्दी आहेस अमित. मी तुला एवढी भीती घातली तरी तू परत आलास. तिने माझा हात पकडला आणि स्वतःकडे ओढले. ती माझ्या कानात कुजबुजली, माझी एक अट आहे. आज रात्री जे काही होईल ते या खोलीच्या बाहेर जाता कामा नाही. उद्या सकाळी जेव्हा तुझे काका येतील तेव्हा तू माझ्याशी नेहमीसारखाच आदराने वागायचं. जर तू ही गुपित पाळणार असशील तरच. मी तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणालो, मला तुझी अट मान्य आहे. त्या रात्री बाहेर पावसाचा जोर वाढला होता, पण घराच्या आत आम्ही दोघे एकमेकांच्या धुंदीत हरवून गेलो होतो. काकूंचे सौंदर्य आणि तिचं ते रूप माझ्या कवेत होतं. ती रात्र आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली. सकाळी 6 वाजता खिडकीतून सूर्यप्रकाश आत आला. मी उठलो तेव्हा काकू आधीच तयार होऊन किचनमध्ये चहा बनवत होती. तिने साडी नीट नेसली होती आणि कपाळावर कुंकू लावले होतं. रात्री काही घडलंच नाही इतक्या शांतपणे ती वावरत होती. तेवढ्यात बाहेर काकांच्या गाडीचा हॉर्न वाजला. काका घरात आले आणि म्हणाले, निशा, अमित उठला का? आज त्याला गोव्याचा किल्ला दाखवायला घेऊन जायचं आहे. काकूने अतिशय नैसर्गिकपणे चहाचे कप आणले आणि म्हणाली, हो, तो उठलाय. अमित, चहा घे आणि तयार हो. तिचा हा संयम पाहून मला तिचे कौतुक वाटले. 2 दिवस गोव्यात मजेत गेले. निघताना काकूने मला एक खाऊचा डबा दिला. बसमध्ये बसल्यावर मी तो डब्बा उघडला तर त्यात एक छोटी चिठ्ठी होती. मुंबईला गेल्यावर अभ्यासावर लक्ष दे आणि पुढच्या सुट्टीत नक्की ये, गुपचूप. ते वाचून माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. या गोष्टीला 6 महिने झाले होते. मी मुंबईत माझ्या कॉलेजच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होतो, पण अचानक एक दिवस माझ्या वडिलांचा फोन आला. बाबा म्हणाले, अमित, एक आनंदाची बातमी आहे. तुझ्या काकांनी मुंबईत एक नवीन हॉटेल सुरू केलं आहे आणि ते सांभाळण्यासाठी ते आणि तुझी काकू कायमचे मुंबईत राहायला येत आहे. जोपर्यंत त्यांचे नवीन घर तयार होत नाही तोपर्यंत ते आपल्याच घरी वरच्या खोलीत राहणार आहेत. हे ऐकून माझ्या मनाची स्थिती विचित्र झाली. आनंदही झाला आणि भीतीही वाटली. 2 दिवसांनी काका आणि काकू आमच्या घरी आली. काकू नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. तिने माझ्याकडे बघून एक गूढ नजर टाकली, ज्यामध्ये तिची ती अट आणि ती रात्र लपलेली होती. काका म्हणाले, अमित, आता तू कॉलेज सांभाळून मला हॉटेलच्या कामात मदत कर. आणि हो, रात्रीच्या शिफ्टला तू माझ्यासोबत हॉटेलवर असायला हवा. दुसऱ्या दिवशी काका रात्रीच्या शिफ्टसाठी मला हॉटेलवर घेऊन जाणार होते. पण ऐनवेळी काकांचा फोन आला की अमित, आज तू घरीच थांब.
काही तातडीचे काम निघाल्यामुळे मी एकटाच रात्री हॉटेलवर थांबतोय. बाबा आणि आई देखील आधीच एका नातेवाईकांकडे गेले आहेत. त्यामुळे घरात फक्त मी आणि काकू दोघंच उरलो होतो. माझ्या मनात जुन्या आठवणी ताज्या झाल्या. काकू वरच्या खोलीत होती. मी हळूच पायऱ्या चढून वर गेलो. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. काकू खिडकीपाशी उभी होती. मी मागून गेलो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. पण मी हात ठेवताच काकूने प्रचंड घाबरून माझा हात झटकला. तिचा चेहरा पांढरा पडला होता आणि ती थरथर कापत होती. मी गोंधळून विचारलं, काय झालं काकू? आपण तर आधी. काकूने अत्यंत भीतीच्या आवाजात खिडकीबाहेर बोट दाखवलं आणि म्हणाली, अमित, तुझ्या काकांना आपल्याबद्दल सगळं समजलंय. त्यांनी हा मुंबईचा बिझनेस आणि घरी राहणं हे सगळं मुद्दाम रचलंय, जेणेकरून ते आपल्यावर लक्ष ठेवू शकतील. आणि तुला वाटतंय ते हॉटेलवर गेलेत? नाही, ते खाली गाडीत बसून आपल्यावर नजर ठेवून आहेत. तेवढ्यात माझ्या खिशातील फोन व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर काकांचा मेसेज आला होता. तो मेसेज वाचून माझ्या अंगावर काटा आला. त्या मेसेजच्या स्क्रीनवरून माझ्या नजरेसमोर जणू काळोख दाटून आला. काकांचा मेसेज होता, अमित, मी हॉटेलच्या कामावरून मोकळा झालोय आणि घराच्या खालीच पोचलोय. वरच्या खोलीची खिडकी उघडी आहे आणि आतल्या सावल्या मला खाली रस्त्यावरून स्पष्ट दिसताय. मी 2 मिनिटात वर येतोय. मेसेज वाचून माझ्या हातातला फोन खाली गळणार होता, पण मी कसाबसा स्वतःला सावरलं. माझ्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. काकूने माझ्या चेहऱ्यावरील भीती पाहिली आणि तिने तात्काळ माझ्या हातातून फोन ओढून घेतला. तो मेसेज वाचताच तिच्याही चेहऱ्याचा रंग उडाला. अमित, मी तुला म्हणाले होते ना, त्यांना संशय आलाय. काकू अत्यंत दबक्या पण थरथरत्या आवाजात म्हणाली. तिच्या आवाजातली भीती आता माझ्या काळजात धडकी भरवत होती. आता काय करायचं काकू? काका वर येत आहेत. जर त्यांनी आपल्याला या खोलीत एकत्र पाहिलं तर अनर्थ होईल, मी गांगरून म्हणालो. इंजिनिअरिंग आणि हॉटेल मॅनेजमेंटचे सगळे धडे माझ्या डोक्यातून एका सेकंदात गायब झाले होते. काकूने तिची साडी घाईघाईने सावरली, विस्कटलेले केस नीट केले आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. ती माझ्याकडे बघून म्हणाली, अमित, घाबरू नकोस. जर तू आता घाबरलास तर सगळं संपेल. तू सरळ खालच्या खोलीत जा आणि असं दाखव की तू अभ्यासात व्यस्त होतास. मी खिडकी बंद करते. मी वेळ न घालवता पाऊल उचलणार इतक्यात जिन्यावरून काकांच्या जड पावलांचा आवाज ऐकू आला. ते वरच्या खोलीच्या दिशेनेच येत होते. आता खाली जाणे अशक्य होते. काका दारात उभे राहून थेट आम्हाला पकडणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. इथे लप. काकूने खोलीतल्या मोठ्या लाकडी वार्डरोबकडे कपाटाकडे बोट दाखवलं. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी एका सेकंदात त्या कपाटात शिरलो आणि आतून ओढून घेतलं. कपाटाच्या दाराच्या फटीतून मला बाहेरचं सगळं स्पष्ट दिसत होतं. माझे हृदय इतक्या जोरात धडधडत होते की मला वाटले त्याचा आवाज काकापर्यंत पोहोचेल की काय. 2 सेकंदातच खोलीचा दरवाजा उघडला. काका आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं, तर एक गूढ आणि गंभीर भाव होता. त्यांच्या हातात गाडीची चावी होती, जी त्यांनी टेबलावर जोरात आपटली. निशा, अजून जागीच आहेस? आणि खिडकी का उघडी ठेवली होतीस? काकांनी सखोल आवाजात विचारलं. काकूने अत्यंत हुशारीने स्वतःला सावरलं होतं. ती बेडवर बसून एक पुस्तक वाचण्याचा बहाणा करत होती. तिने अत्यंत सहजतेने उत्तर दिलं, हो, जरा खोलीत कोंडल्यासारखं वाटत होतं म्हणून खिडकी उघडली होती. तुम्ही एवढ्या लवकर परत आलात? हॉटेलवरचं काम संपलं का? काका खोलीत फेऱ्या मारू लागले. त्यांची नजर कपाटाच्या दिशेनेच वळत होती, ज्यामुळे माझी श्वास रोखून धरण्याची वेळ आली होती. काका म्हणाले, हो, काम संपलं,
पण मला खाली गाडीतून वर बघताना असं वाटलं की खोलीत कोणीतरी दुसरंही होतं. 2 सावल्या दिसत होत्या मला. काकू हसली, पण त्या हसण्यामागं प्रचंड भीती लपलेली होती. तुम्हाला कामाच्या थकव्यामुळे भात झाला असेल. खोलीत मी एकटीच पुस्तक वाचत बसले होते. अमित तर खाली त्याच्या खोलीत कधीच झोपायला गेलाय. काका शांत राहिले. त्यांनी कपाटाच्या अगदी जवळ येऊन स्वतःचा कोट काढला आणि कपाटाच्या हँडलला अडकवला. मी आत अगदी जवळून काकांचा श्वास ऐकू शकत होतो. जर त्यांनी कपाटाचे दार उघडले असते तर खेळ तिथेच संपला असता. पण काकांनी दार उघडले नाही. ते बेडवर जाऊन बसले. निशा, मला एक गोष्ट सांग, काका गंभीरपणे म्हणाले. अमित जेव्हा गोव्याला आला होता तेव्हापासून तुझ्या वागण्यात खूप बदल झाला आहे. आणि आज जेव्हा मी घराबाहेर होतो तेव्हा मला जाणवलं की अमितच्या फोनचं लोकेशन आणि तुझं लोकेशन एकाच घरात कसं काय? तुझे आई बाबा तर लग्नाला गेले. काकूने आपली बाजू मांडत म्हटलं. अहो, तो त्याचं घर आहे. तो कुठे जाईल आणि तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? काका काही वेळ गप्प राहिले आणि मग अचानक उठले. नाही, संशयाची गोष्ट नाही. चल, खाली जाऊन अमित झोपलाय का ते बघूया. मला त्याच्याशी बिझनेसबद्दल काही बोलायचं आहे. हे ऐकून कपाटात माझ्या पायाखालची जमीन पुन्हा सरकली. जर काका आणि काकू खाली गेले आणि माझी खोली रिकामी आढळली तर कपाटात मीच आहे हे सिद्ध व्हायला वेळ लागला नसता. काकूने काकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. अहो, रात्रीचे 3 वाजतायत. तो झोपला असेल. उद्या सकाळी बोला ना. नाही, मला आत्ताच बोलायचं आहे. काका आग्रही होते आणि ते खोलीबाहेर पडू लागले. काकू त्यांच्या मागे गेली. त्या दोघांची पावले जिन्यावरून खाली जाताच मी एका क्षणाचाही विचार न करता कपाटातून बाहेर पडलो. माझ्याकडे फक्त काही सेकंद होते. वरच्या खोलीला एक मागची बाल्कनी होती जिथून एक पाईप खालच्या अंगणात जात होता. हॉटेल मॅनेजमेंटच्या ट्रेनिंगमध्ये मी कधी विचारही केला नव्हता की मला अशी कसरत करावी लागेल. मी बाल्कनीतून बाहेर पडलो आणि पाईप धरून अत्यंत वेगाने खाली उतरलो. सुदैवाने रात्रीच्या अंधारात आणि पावसाच्या आवाजात माझा आवाज कोणाला आला नाही. मी धावतच माझ्या खोलीच्या खिडकीतून आत शिरलो, जी मी नेहमी उघडी ठेवायचो. मी पटकन अंगावर चादर घेतली, टेबल लॅम्प चालू केला आणि समोर एक पुस्तक उघडून ठेवलं. जणू मी अभ्यास करता करता झोपलो होतो. 2च मिनिटात माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावला गेला. अमित, अमित, जागा आहेस का? काकांचा आवाज आला. मी डोळे चोळत चोळत झोपेत असल्याचा अभिनय करत दरवाजा उघडला. हो काका, बोला ना. काही काम होतं का? मी प्रोजेक्टचं वाचन करत होतो आणि तसाच डोळा लागला. माझ्या पाठीवर अजूनही बाल्कनीतून उतरताना लागलेला हलका पालापाचोळा होता, जो मी अंधारात साफ करायला विसरलो होतो. काकांची तीक्ष्ण नजर माझ्या कपड्यावर पडली. काकू दारात उभी राहून अत्यंत भीतीने माझ्याकडे पाहत होती. काका माझ्या खोलीत आले. त्यांनी टेबलावरचे पुस्तक पाहिलं आणि मग माझ्याकडे वळले. अमित, तुझ्या पाठीला हे झाडाचं पान कसं लागलंय? तू तर खोलीत अभ्यास करत होतास ना. माझ्या तोंडचे पाणी पळाली, पण मी प्रसंगावधान राखत म्हणालो, ओ हे का काका, मगाशी खिडकीतून खूप जोराचा वारा येत होता. बाहेर पाऊस सुरू आहे ना, म्हणून खिडकी बंद करताना बाहेरील झाडाची फांदी आत आली होती. बहुधा त्याचं पान लागलं असेल. काका काही वेळ माझ्या डोळ्यात पाहत राहिले, जणू ते माझे खोटे पकडण्याचा प्रयत्न करत होते. खोलीत प्रचंड शांतता पसरली होती. शेवटी काकांच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू आलं. ते म्हणाले, बरं, खूप अभ्यास करतोयस, पण रात्री जास्त जागू नकोस. उद्या सकाळी आपल्याला हॉटेलवर लवकर जायचं आहे. हो काका, नक्कीच. मी सुटकेचा श्वास सोडत म्हणालो. काका आणि काकू वरच्या खोलीत निघून गेले.
त्या रात्री मला एक सेकंदही झोप आली नाही. मला समजले होते की काका जरी गप्प बसले असले तरी ते पूर्णपणे मूर्ख नव्हते. त्यांना नक्कीच काहीतरी शंका आली होती आणि ती योग्य वेळ पाहणे वाट पाहत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्वजण नाश्त्याला बसलो. काकू नेहमीप्रमाणे शांतपणे काम करत होती, पण तिच्या आणि माझ्या नजरा एकमेकांना भिडायच्या तेव्हा त्या रात्री घडलेला थरार आमच्या डोळ्यांसमोर उभा राहायचा. आम्ही दोघांनाही ठरवलं होतं की इथून पुढे अत्यंत सावध राहायचे. दुपारी काका हॉटेलवर गेले आणि काकूला बाजारात जाण्याची संधी मिळाली. तिने जाता जाता माझ्या हातावर एक छोटी वस्तू ठेवली. तो एक नवीन सिम कार्डचा पाकिट होता. ती दबक्या आवाजात म्हणाली, "हा नवीन नंबर आहे. जुन्या नंबरवर काकांचे लक्ष असू शकतं. आता आपल्यात जी काही चर्चा होईल ती फक्त या नंबरवर होईल. पण लक्षात ठेवा काकांचा संशय अजून मिटलेला नाही. आपल्याला आता या शहरात आणि या घरात खूप जपून राहावं लागणार आहे." मी सिम कार्ड खिशात ठेवलं आणि काकूंकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती असली तरी त्या गुप्त नात्याची ओढ अजूनही जिवंत होती. काकांचं संशयाचं जाळं आणि आमचं हे गुपित, पुण्यातल्या या घरात आता एक नवीन अधिक धोकादायक खेळ सुरू झाला होता. त्या नवीन सिम कार्डच्या पाकिटकडे बघताना माझ्या मनात एक वेळ धास्ती आणि एक वेगळीच उत्कंठा निर्माण झाली होती. काकांचा संशय हा आमच्यासाठी एक धोक्याची घंटा होती, पण तरीही काकूंनी दिलेले ते सिम कार्ड या गोष्टीचं साक्ष देत होतं की हा खेळ इथेच संपणार नव्हता. मी ते सिम कार्ड माझ्या एका जुन्या घरात पडून असलेल्या फोनमध्ये टाकलं आणि ते फोन सायलेंट करून कपाटाच्या चोर कप्प्यात लपवून ठेवला. 2 दिवस अगदी शांततेत गेले. काका बिझनेसच्या कामात प्रचंड व्यस्त असायचे, पण त्यांची ती तीक्ष्ण नजर माझ्यावर आणि काकूवर सतत असायची. घरात असताना ते अचानक कधीही हॉलमधून आमच्या खोलीकडे यायचे आणि जेवताना न बोलता आमच्या हालचालींचे निरीक्षण करायचे. आम्हाला दोघांनाही कळून चुकले होते की एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण कुटुंबात वादळ निर्माण होऊ शकतं. तिसऱ्या दिवशी रात्री काका नेहमीप्रमाणे नाईट शिफ्टसाठी हॉटेलवर निघून गेले. आई आणि बाबा अजूनही गावाहून परतले नव्हते. घरात फक्त मी आणि काकूच होतो. रात्रीचे 11 वाजले होते. मी माझ्या खोलीत बसून लॅपटॉपवर कॉलेजचे सबमिशन पूर्ण करत होतो. अचानक माझ्या कपाटात लपवलेल्या त्या जुन्या फोनची स्क्रीन अंधारात चमकली. फोन सायलेंट असल्यामुळे फक्त व्हायब्रेशनचा हलका आवाज आला. मी पटकन उठलो आणि तो फोन हातात घेतला. स्क्रीनवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता. अर्थात तो काकूंचा नवीन नंबर होता. मेसेजमध्ये लिहिलं होतं, "अमित, झोपलास का? जरा वरच्या खोलीत येशील का? मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, पण प्लीज आवाज न करता ये." माझे हृदय पुन्हा एकदा जोरात धडधडू लागले. काकांनी आधीच संशय व्यक्त केला होता आणि अशा परिस्थितीत वर जाणं म्हणजे आगीशी खेळण्यासारखं होतं. पण काकूने महत्त्वाचे बोलायचे आहे असं लिहिल्यामुळे मला जाणे भाग होते. मी खोलीचा लाईट बंद केला. हळूच दरवाजा उघडला आणि पायातले आवाज टाळत जिन्यावरून वरच्या मजल्याकडे निघालो. वरच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आत फक्त एका छोट्या नाईट लॅम्पचा मंद निळा प्रकाश पसरला होता. काकू बेडवर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर कमालीची चिंता होती. मी आत शिरताच तिने पटकन उठून दरवाजा आतून लॉक केला. "काय झालं काकू? एवढ्या रात्री का बोलावलंस? काकांचा पुन्हा काही फोन आला का?" मी घाबरत विचारलं. काकूने तिचा फोन माझ्या हातात दिला. तिचे हात थरथरत होते. तिने मला काकांसोबत झालेले व्हॉट्सअप चॅटिंग दाखवले. काकांनी तिला संध्याकाळी मेसेज केला होता, "निशा, हॉटेलच्या अकाउंट्समध्ये काहीतरी गडबड झाली आहे.
मी आज रात्री अचानक घरी तपासणी करायला येऊ शकतो. अमित घरीच आहे ना, त्याच्यावर लक्ष ठेव. तो मेसेज वाचून माझे धाबे ताणाले. काकू, मग तू मला आत्ता वर का बोलावलंस? जर काका खरोखरच अचानक आले तर आपण दोघे पुन्हा पकडले जाऊ. मी थोडे चिडून आणि घाबरून म्हणालो. काकू माझ्या अगदी जवळ आली. मंद प्रकाशामध्ये तिचे डोळे पाणावलेले दिसत होते. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, अमित, मला भीती वाटते. काका मला थेट काहीच बोलत नाहीत, पण त्यांच्या या गूढ वागण्यामुळे माझा गुदमर होतोय. मला या घरात, या शहरात फक्त तुझाच एक आधार वाटतो. जर काकांना समजलं तर ते मला सोडणार नाहीत, पण तरीही माझं मन तुझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. तिच्या त्या शब्दांमध्ये प्रचंड अर्थता होती. गोव्याच्या त्या रात्रीनंतर आमच्यात जे नातं निर्माण झालं होतं ते केवळ शारीरिक नव्हतं, तर त्यामागे एक वेगळीच भावनिक ओढ निर्माण झाली होती. काकूंचे ते सौंदर्य आणि तिची ती हतबलता पाहून माझ्या मनातला भीतीचा थरकाप कुठेतरी नाहीसा झाला. मी तिचा हात हातात घेतला आणि तिला हळूच ओढलं. काकू, मी तुला काहीच होऊ देणार नाही. आपण दोघांनी फक्त लोकांसमोर आणि काकांसमोर नीट वागायचं नाटक करायचं आहे. बाकी सगळं मी सांभाळून घेईन. मी तिच्या कानात कुजबुजलो. काकूने तिचं डोकं माझ्या छातीवर टेकवलं. बाहेर वाऱ्याचा वेग वाढला होता आणि पावसाच्या थेंबाचा आवाज खिडकीवर येत होता. त्या मंद निळ्या प्रकाशात भीती आणि प्रेमाचा एक अजब खेळ सुरू झाला होता. आम्ही दोघे काकाच्या संशयाला विसरून पुन्हा एकदा एकमेकांच्या कवेत हरवून गेलो. काकूने तिची 5 मिनिटांची ती जुनी मर्यादा कधीच ओलांडली होती. ती प्रत्येक क्षण एका थरारक अनुभवासारखा होता, जिथे एका बाजूला पकडले जाण्याची भीती होती, तर दुसऱ्या बाजूला एकमेकांना पूर्णपणे स्वाधीन करण्याची ओढही होती. तास दीड तास कसा निघून गेला हे आम्हाला समजलंच नाही. आम्ही बेडवर शांत पडून होतो. तेवढ्यात अचानक खालच्या मजल्यावरून मुख्य घराच्या दारावरची बेल वाजली. डिंग डॉंग. तो आवाज ऐकताच आम्ही दोघेही जणू विजेचा झटका बसल्यासारखे ताडकन उठून बसलो. खोलीतल्या घड्याळात रात्रीचे 12:30 वाजले होते. आई बाबा सकाळी येणार होते याचा अर्थ दारात काकाच उभे होते. काका आले, काकू अत्यंत भयाच्या स्वरात म्हणाली. तिचा चेहरा पूर्णपणे फिका पडला होता. आता काय करायचं? मागच्या वेळेसारखा मी पाईपने खाली उतरू शकत नाही. बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू आहे आणि मी खाली चिखल आहे. मी घाईघाईने माझे कपडे सावरत म्हणालो. काकूने डोक्याला हात लावला. बेल पुन्हा वाजली, यावेळी जास्त जोरात. काका खाली वाट पाहत होते. जर दरवाजा उघडायला उशीर झाला तर त्यांचा संशय खात्रीत बदलणार होता. अमित, तू आत्ता खाली जाऊ शकत नाहीस. काका खालीच उभे आहेत. तू याच खोलीच्या बाल्कनीत जाऊन लप. बाहेर पाऊस आहे, पण बाल्कनीच्या कोपऱ्यात शेड आहे, तिथे तू ओला होणार नाहीस. मी खाली जाऊन दरवाजा उघडते. काकूने अत्यंत वेगाने निर्णय घेतला. मी एक क्षणही न गमावता बाल्कनीचा दरवाजा उघडला आणि बाहेर अंधारात पाऊस आणि वाऱ्याच्या झोतात कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. काकूने बाल्कनीचा पडदा पूर्णपणे ओढून घेतला, जेणेकरून बाहेरचे काही दिसणार नाही. तिने स्वतःला सावरले, केस नीट केले आणि ती धावतच खाली दरवाजा उघडायला गेली. बाल्कनीत उभे राहून मी थंडीने थरथर कापत होतो, पण त्यापेक्षा जास्त भीती माझ्या मनात होती. काही मिनिटांनंतर मला खोलीत काकांचा आणि काकूचा आवाज ऐकू आला. काका वरच्या खोलीत आले होते. काकांचा आवाज खूप गंभीर आणि संतप्त वाटत होता. निशा, दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागला आणि तुझा फोन का बंद आहे? अहो, मी गाढ झोपेत होते आणि फोनची बॅटरी संपली होती.
काकूने खोटे उत्तर दिले. मला खोटं सांगू नकोस, काका जोरात ओरडले, ज्यामुळे बाल्कनीत उभा असलेला मी पुरता हादरलो. काका पुढे म्हणाले, मी घरात येताना पाहिलं. अमितच्या खोलीचा लाईट बंद आहे आणि तो तिथे नाही आहे. मी त्याच्या खोलीत जाऊन आलो. त्याचा बेड रिकामा आहे. अमित कुठे आहे निशा? काकूने परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. अहो, तो पाणी पिण्यासाठी खाली गेला असेल किंवा वॉशरूममध्ये असेल. तुम्ही उगाच का संशय घेता? संशय? काका क्रूरपणे हसले. गोव्यापासून मला तुमच्या दोघांवर संशय आहे आणि आज मी अमितच्या फोनचं लोकेशन ट्रॅक केलं आहे. त्याचा फोन याच घराच्या वरच्या भागात दाखवतोय. तो कुठे लपलाय? काका खोलीच्या वस्तूंची फेकाफेक करू लागले. ते कपाट उघडून बघत होते, बेडच्या खाली पाहत होते. माझी छाती जोरात धडधडू लागली. आता काकांची नजर बाल्कनीकडे जाणार हे उघड होतं. जर त्यांनी बाल्कनीचा पडदा बाजूला केला तर मी रंगेहात पकडलो जाणार होतो आणि त्यानंतर काय होईल याची कल्पनाच करता येत नव्हती. काका बाल्कनीच्या दरवाजाच्या दिशेने येऊ लागले. त्यांच्या पावलांचा आवाज अगदी माझ्या जवळ येत होता. पडद्याच्या पलीकडे काकांची सावली मला स्पष्ट दिसत होती. त्यांनी बाल्कनीच्या दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला आणि अगदी त्या क्षणी खालच्या मजल्यावर कोणाचा तरी जोरात ओरडण्याचा आवाज आला. चोर, चोर, वाचवा! तो आवाज ऐकून काकांचे हात हँडलवरून थांबले. तो आवाज शेजारच्या काकांचा होता की आमच्याच घरात कोणी आले होते हे समजलं नाही, पण त्या आवाजामुळे काका बाल्कनी सोडून तातडीने खाली पळाले. काकूही त्यांच्या मागे धावली. मला समजले की हीच माझी सुटकेची संधी होती. मी धाडस केले. बाल्कनीतून खोलीत आलो. दरवाजा हलकाच उघडला आणि काका खाली जाईपर्यंत जिन्याच्या आडोशाला लपून राहिलो. काका मुख्य दरवाजा उघडून बाहेर धावले. बाहेर सोसायटीमध्ये काहीतरी गडबड झाली होती. कोणीतरी अनोळखी माणूस फिरताना दिसला होता म्हणून गोंधळ उडाला होता. या गोंधळाचा फायदा घेऊन मी वेगाने खाली माझ्या खोलीत गेलो. मी माझे कपडे बदलले, बेडवर पडलो आणि जोरात श्वास घेऊ लागलो. काही वेळाने काका घरात परत आले. बाहेरचा तो चोर पळून गेला होता. काका थेट माझ्या खोलीत आले. यावेळी त्यांनी दरवाजा जोरात ढकलला. मी झोपेतून दचकून उठल्याचे नाटक केले. काय झालं काका? बाहेर एवढा आवाज काय येत होता? मी डोळे चोळत विचारलं. काका माझ्या बेडजवळ आले. त्यांनी माझ्याकडे अत्यंत संशयाने आणि रागानं पाहिलं, पण माझ्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती. मी स्वतःला पूर्णपणे शांत केलं होतं. काका काही न बोलता मागं फिरले आणि खोलीबाहेर निघून गेले. त्या रात्री मोठा अनर्थ टळला होता, पण खेळ अजून संपला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी आई आणि बाबा घरी परत आले. त्यामुळे घरात पुन्हा माणसांची वर्दळ सुरू झाली. काकांना आता आमच्यावर थेट नजर ठेवणं कठीणच होणार होतं. दुपारी जेव्हा सगळे हॉलमध्ये बसले होते तेव्हा काकू किचनमध्ये चहा घेऊन आली. तिने सगळ्यांना चहा दिला आणि माझ्याकडे बघून एक अत्यंत सूक्ष्म पण विजयी हसू दिलं. तिच्या त्या नजरेत स्पष्ट संदेश होता, काकांचा संशय कितीही वाढला तरी आपण त्यांना हरवलं आहे. पुण्यातल्या त्या घरात काकांच्या संशयाच्या जाळ्यापेक्षा आमचं हे गुपित अधिक घट्ट झालं होतं. हा थरार, ही भीती आणि हे लपलेले सत्य आमच्या आयुष्याचा एक असा भाग बनलं होतं ज्यातून बाहेर पडणं आता आम्हा दोघांनाही अशक्य झालं होतं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.